श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिके पूर्ण वैराग्य याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध भावे। अपत्या परी पाववे प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक या समर्थांनी नाना प्रकारच्या श्लोकांमध्ये मनाला कशा प्रकारचं वळण लावावं याचं एक उत्तम असं आदर्श पाठ घालून दिला। श्री समर्थांनी श्लोक क्रमांक 4 मध्ये अतिशय महत्वाचा विचार मांडलेला आहे। श्लोक नेमका काय आहे तो आपण पाहूया। श्रीराम समर्थ श्रीराम। मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे। मना धर्मता नीती सोडू नको हो, मनांतरी सार विचार राहो। जय जय रघुवीर समर्थ। काल आपण पाहिल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये नाना प्रकारचे संकल्प येत असतात, विचार येत असतात। त्या संकल्पामध्ये 2 विचार आहेत, एक श्रेयस विचार आहे, एक प्रेयस विचार आहे। श्रेयसांचा संबंध आपल्या आवडीशी आहे, विषयाशी आहे, आपल्या इंद्रिय सुखाशी आहे। प्रेयसाचा विचार, श्रेयसाचा विचार मात्र आपल्या उन्नतीसाठी आहे, आपल्या तरुणोपायासाठी आहे। म्हणून समर्थांनी इथे पहिलाच शब्द वापरला, नको रे मना वासना। मना वासना दुष्ट कामा नये रे, दुष्ट वासना नसावी, कोणाचं वाईट होईल अशा प्रकारची वासना, याला दुष्ट वासना असं म्हटलेलं आहे। कारण श्रेयसामध्ये माणसाचं कल्याण आहे आणि प्रेयसामध्ये माणसाची अधोगती आहे। मग नेमके श्रेयस विचार कोणते आहेत आणि प्रेयस विचार कोणते आहे याचं विभाजन समर्थ करतात। कशाला आम्ही श्रेयस म्हणावं? चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्याला श्रेयस म्हणायचं आहे, जसं माणुसकी आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे, त्याग आहे, तितिक्षा आहे, ईश्वर भक्ती आहे, दया आहे, क्षमा आहे, शांती, ब्रह्मचर्य, परोपकार, ह्या गोष्टी आम्हाला श्रेयस्कर आहेत। मग ज्या गोष्टी श्रेयस्कर आहेत त्याचा जर तुम्ही अवलंब केला तर तुमचं जीवन अधिकाधिक सुखी होईल। उलट प्रेयसाचा जर आम्ही विचार केला तर आम्हाला क्षणिक सुख वाटेल, क्षणिक आम्हाला लाभ वाटेल, पण त्या क्षणिकामुळे दीर्घकालीन मात्र आपल्याला दुःख प्राप्त होईल। आपण त्याचाही बारकाईने विचार करणार आहोत। जसं उदाहरणार्थ स्पर्धा आहे, द्वेष आहे, निंदा करणे, हिंसा करणे, स्वार्थ साधणे, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या सगळ्या विकारांमध्ये अडकणे, अशांती निर्माण होणे, असूया करणे आणि सतत संघर्ष करत राहणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रेयस वाटतात। कारण या प्रेयसातूनच माणसाला पुढे दुःखाची उत्पत्ती होते। माणसाला झोपून राहणे आवडते की काम करणे आवडते? हो, कोणी म्हणेल की मला झोपून राहणं, आराम करणं मला आवडते, पण दीर्घकालीन जर तुम्ही अशा प्रकारची साधना करत राहिले तर नाना प्रकारचे माणसाला रोग होतात। मग त्यापेक्षा आम्ही आज शरीराने जर कष्ट केले, आम्ही जर शरीराला जर मेहनत दिली, त्याच्याकडे काम करून घेतलं
तर ते शरीर अधिक दिवस टिकेल आणि चांगल्या प्रकारे सुस्थितीत राहील. तसंच माणसाच्या बाबतीत आहे. मनामध्ये चांगले विचार जर सतत येत गेले तर आमच्याकडनं दीर्घकालीन जीवनामध्ये सुख प्राप्त होत राहील. पण आमच्या मनामध्ये जर असूया असेल, तिरस्कार असेल, राग असेल, क्रोध असेल, तर आज डॉक्टर सुद्धा म्हणतात की तुम्ही तुमच्या मनाला शांत करा, मनशांतीसाठी काहीतरी उपाय शोधा. तसं जर तुम्ही शांत राहिले तर तुमचा बीपी कमी होईल. हल्ली अलीकडे नुसतं काही शुगर घेतल्याने शुगर वाढते अशातला भाग नाही आहे. नाना प्रकारचे आपल्यावर टेन्शन आले तरी सुद्धा शुगर वाढते. म्हणजे शरीरातील जी आंतरिक अवस्था आहे शारीरिक दृष्टीने ती सुद्धा आमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. मी एका डॉक्टरांना भेटलो होतो. ते म्हणाले या पहिल्यांदा माणसाचं मन आजारी पडते आणि मन आजारी पडल्यामुळे मग त्याचा परिणाम शरीरावर होतो, मग शरीर आजारी पडते. म्हणून माणसाने मनशांतीसाठी काहीतरी उपाय शोधले पाहिजे. आणि मनशांतीचा कुठला उपाय आहे तर श्रेयस विचार आपण अंगीकारणे, प्रेयस विचाराचा त्याग करणे. माणसाला श्रीमंत होण्याची इच्छा आहे, पण त्या श्रीमंतीसाठी नाना प्रकारचे वाईट मार्गाने पैसे येणं याच्यासारखा दुसरी वाईट गोष्ट आहे. क्षणिक वाटेल आपल्याला की आपल्याला काही न करता एवढे पैसे मिळाले, पण ते पैसे मात्र माणसाला दीर्घकालीन सुख देणार नाही. एक दिवशी माणसाला दुःखाचा डोंगर तुमच्यावर कोसळतील. म्हणून समर्थ म्हणतात प्रेयस महत्वाचे आहे. प्रेयस जो विषय आहे तो प्रेयस आहे, तो तीच गोष्ट प्रेयस झाली पाहिजे जी आम्हाला श्रेयस आहे. आम्हाला ती गोष्ट प्रिय वाटली पाहिजे जी संतांना प्रिय वाटली. ती गोष्ट आम्हाला प्रिय वाटली पाहिजे जी साधूंना प्रिय वाटली. जी नीती आणि न्यायाच्या मध्ये बसते ती गोष्ट आम्हाला प्रिय वाटली पाहिजे. आणि तीच खऱ्या अर्थाने श्रेयस आहे. श्रेयस म्हणजे श्रेयस्कर हितकारक आमच्या कल्याणाची. म्हणून समर्थांनी नानाविध प्रकारच्या या गोष्टी आहेत यांचा त्याग करावा. यासाठी समर्थ म्हणतात नको रे मना वासना दुष्ट कामा नाही रे. म्हणून कुठल्याही प्रकारचा दुष्ट विचार मनात येणं, ते योगी अरविंद म्हणत असत की आम्ही वातावरणामध्ये एक जर आम्ही दुष्ट विचार टाकला तर ते वातावरण अशा प्रकारचं काम करते की तो सर्कल पूर्ण करण्यासाठी, ते वर्तुळ पूर्ण करण्यासाठी तो दुष्ट विचार नाना पटीने आमच्याकडे येऊन पुन्हा आढळतो, आम्हाला अधिक दुष्ट करतो. आम्ही पहिल्यांदा विहिरीमध्ये पोहणं शिकलो. तर विहिरीमध्ये पोहणं शिकत असताना जो पोहणारा जो माणूस आहे किंवा मुलगा आहे तो पहिले विहिरीमध्ये असं उडी मारायचा. उडी मारल्यावर काय वेळेस जिथे उडी पडायची त्या ठिकाणी असा पाण्याचा खड्डा पडायचा. पहा तुम्ही, होते तसं. तो पाण्यात गेला की पाणी सगळेच्या सगळे एकदम काठावर फेकल्या जायचं. पण तो पाण्यात गेल्याबरोबर काठावर जे आढळलेलं पाणी आहे ते पुन्हा सहस्त्रपटीने पुन्हा त्याच्या आतमध्ये पुन्हा वेगळ्या लाटेने एकत्र पुन्हा त्याच एका केंद्रबिंदूत ते स्थिर व्हायचं. याचा अर्थ एखादा विचार जर आमच्या मनात निर्माण झाला, तो जर अंतःकरणामध्ये स्फुरण पावला तर त्याचे नानाविध प्रकारचे रूप निर्माण होऊन पुन्हा ते तुमच्याकडेच आकृष्ट होतात. म्हणून आम्ही एखाद्या कल्याणाचा विचार जर केला तर अनेक लोक आम्हाला आमच्या कल्याणाचा विचार करतात. आम्ही एखाद्याबद्दल जर वाईट विचार केला तर अनेक लोक तुम्हाला सुद्धा वाईट म्हणतात. केवळ शरीराचा संबंध नाही, मनाचा संबंध बोलतोय. तुम्ही जे मनाने कराल त्याचा सुद्धा परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे. पण त्याची सुरुवात शरीरापासून करावी. शरीराने आपण शुद्ध आचरण करावं. पहिले आचार सुधारावा, मग हळूहळू विचार सुधारतात. विचार शुद्ध असेल तर आचार बिघडतच नाही. पण एकदम विचार सुधारणं कठीण आहे. माणसाच्या मनात वाईट विचार झाला नाही पाहिजे हे कठीण आहे. कारण शेवटी ते माणसाचं मन आहे. ते असं लाचावलं आहे की ते पहिल्यांदा ते हिरव्या गवताकडे धाव घेणार ते मन आहे. ते आमची बहिणाबाई चौधरी म्हणाली ना, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला फिर येत पिकावर. पुन्हा ते पिकावर येते.
ते वढाढोर ज्याप्रमाणे जसं किती हाकललं तरी त्याला ते चटक लागली असते त्या हिरव्या गवताची, ते पुन्हा हिरव्या गवतावर ते पुन्हा शेतामध्ये येते, त्याप्रमाणे ते मन सुद्धा विषयाकडे सतत धाव देते. मग असं विषयाकडे सतत धाव घेणारं जे मन आहे त्या वढाळ मनाला काय करावं, तर त्याच्या त्या जनावरच्या गळ्यामध्ये असं लोणनं लटकवतात. ते धावलं की ते लोढणं दोन्ही पायाला खडाखड लागते आणि त्याच्या पायाला लागल्यामुळे त्याला पायाला जखमा होतात, मग त्याला चांगलं चालता येत नाही. तसं त्या मनाला नीती आणि न्यायाचं असं लोढणं लटकवलं पाहिजे की तू नीतीने चाल, तू नियमाने चाल, तू तुझ्यावर स्वतःची स्वतः बंधनं घालून दे. कायद्याचे बंधन आपण धाकापुटी बाळगतो, पण सदाचाराचं बंधन जे आहे ते नीती आणि नियमासाठी बाळगतो. म्हणून सदाचार नीती न्यायाने चालणारी माणसं कधीच जीवनात अडचणीत येत नाही. क्षणिक त्यांना दुःख होईल, क्षणिक त्यांना त्रास होईल, पण त्याच लोकांचं नाव जगभर कायमस्वरूपी नाही. रामकृष्णासारखे लोक, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे थोर पुरुष, या लोकांची या पृथ्वीवर सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत यांचे नाम कायम राहतील. याचं काय कारण हो? याचं एकच कारण आहे, नीती न्याय आणि सदाचार. यामुळे त्यांचं नाव घेतलं जाते. रावण कुंभकर्णाचं नाव कोणी घेणार आहे का? कंसाचं नाव कोणी घेणार आहे का? आणि घेतलंही, त्याचं नाव आलंय समोर, तर तो दुष्ट म्हणून त्याच्याकडे येईल. म्हणून अशा प्रकारचा दुष्ट विचार ज्यांच्या मनात येईल तो मनुष्य क्षणिक तो सुख प्राप्त करेल, पण दीर्घकालीन मात्र त्याला कधी कीर्ती प्राप्त होणार नाही, उलट अपकीर्ती होईल. म्हणून समर्थ म्हणतात, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेकी दृढ धरावी वाट सत्याची. म्हणून आम्हाला वाट जर सत्याची धरायची असेल आणि दीर्घकालीन जर आम्हाला सुख पाहिजे असेल तर तुमच्या आत्ता मनामध्ये येणारे जे आहे विचार, दुष्ट विचार, ते तुम्ही टाकले पाहिजे. मना वासना दुष्ट कामा नये रे, ती कधी कामाची नाही आहे. जे जिभेला चांगलं वाटते ते जर सतत खात राहिले तर तुमचं आरोग्य बिघडणार आहे. जे डोळ्याला चांगलं वाटते ते सतत तुम्ही पाहत राहिल्याने तुमचे डोळे खराब होणार आहे. जे कानाला चांगलं वाटते ते तुम्ही सतत ऐकल्यामुळे तुमचे कान खराब होणार आहे. आणि कान खराब होणार, डोळे खराब होणार, जीभ खराब होणार. याचा अर्थ काय की शेवटी त्याचा परिणाम आपल्या मनावर होणार आहे. कारण शेवटी डोळे पाहत नसतात, ते मन इच्छा करते म्हणून डोळे पाहतात. कान ऐकत नाही, ते मन ऐकण्याची इच्छा करते म्हणून कानाने ऐकायला मिळते. जीभ मागत नाही, मन मागते म्हणून आपल्याला अधुकल्ल्या मधुकल्ल्या खाण्याची इच्छा होते. म्हणून जे आमच्या आरोग्याला चांगलं आहे ते जसं सेवन करावं त्याचप्रमाणे आमच्या मनाला ज्या गोष्टी श्रेयस्कर आहे त्या केल्या पाहिजे असा आग्रह समर्थ इथे धरतात. कठोर शब्द आहे. ज्या माणसाला मोठं व्हायचं आहे त्याने काही बंधनं घातलीच पाहिजे. आम्ही लहान मुलांवर कसे बंधनं घालतो बरं, तेच बंधनं तुम्ही तुमच्यावर घातले पाहिजे. लहान मुलांना म्हणतो लवकर झोपलं पाहिजे, आपण लवकर झोपतो का? लहान मुलांना म्हणतो लवकर उठलं पाहिजे, आम्ही लवकर उठतो का? लहान मुलांना म्हणतो व्यायाम केला पाहिजे, आम्ही करतो का? लहान मुलांना म्हणतो रोज अभ्यास करा, आम्ही करतो का? ज्या गोष्टी आम्ही लहान मुलांना करायला सांगतोय त्या गोष्टी आम्ही आमच्या मनाला सांगितल्या पाहिजे. म्हणून यद्यत आचरती श्रेष्ठः तत्तत् इतरे जनः, जे जे मोठे लोक करतात त्याचं अनुकरण लहान लोक करतात. म्हणून घरामध्ये जे ज्येष्ठ श्रेष्ठ पुरुष आहे ते जसे वागतात तसे लहान मुलं वागतात. म्हणून आई आजोबांनी जसं मंदिरात जावं तसं त्याने नातवाचं बोट धरून सुद्धा त्याला मंदिरात घेऊन गेलं पाहिजे. हा संस्कार आहे आणि त्या संस्कारातून मन तयार होणार आहे हे बेसिक लक्षात घ्या. शाळा कॉलेजमध्ये पाठ्यपुस्तक शिकवले जाते, संस्कारांचे धडे किती दिले जातात आहे हे आपण स्वतः पाहतोय. सगळा बुद्धीचा विकास आहे. मनाच्या विकासासाठी काय चालू आहे सांगा. शिक्षणातून आम्ही पैसा जमा करण्यासाठी आम्ही विद्या प्राप्त करतोय. समर्थ त्याला पोट भरू विद्या म्हणतात. पोट भरू विद्येला त्याला अविद्या म्हटलेली आहे. पण सद्विद्येचं काय होईल हो? सद्विद्या आम्हाला कुठे मिळेल? ती सद्विद्या मिळण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न केले पाहिजे.
मी पैसे कमवावे आणि ते सन्मार्गाने कमवावे आणि कमवलेले सन्मार्गाने ते सन्मार्गाला खर्च करावे. ईट ड्रिंक आणि बी मेरीसाठी माणसाने पैसे कमवू नये. त्याच्यापेक्षा निर्धन गरीब राहणं उत्तम आहे. श्रीमंत होऊन माणसाने स्वैराचारी होण्यापेक्षा गरीब राहून आत्मकेंद्री होऊन भगवंताचं नाम घेणं उत्तम आहे. आम्हाला जास्त नको आहे. पोटापुरता देई मागणे लई बाई ना लई बा. देवाला मागितलं पाहिजे आम्हाला पोटापुरता दे, आम्हाला लई नको आहे. भाग्यवंत म्हणून त्याला पंढरी गेले पंढरी राया, चरण गेले पंढरी राया. भाग्यवंत ते आहे. कौपीनवंत खलू भाग्यवंत असं म्हटलेलं आहे. काही नाही आमच्याजवळ, पण आमच्याजवळ सदाचाराची सन्मार्गाची अशी संपत्ती आमच्याकडे आहे. ती संपत्ती कोणी लुटू शकणार नाही. उलट आमच्याजवळची ती संपत्ती जर घेऊन गेलो तर तो सुद्धा धनसंपन्न होईल, तो सुद्धा विद्या संपन्न होईल, तो गुणसंपन्न होईल. म्हणून समर्थ म्हणतात, मना वासना दुष्ट कामालय रे, मना सर्वथा पाप बुद्धी नकोय. पाप बुद्धी नको यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, ही जी कृती आहे, हे जे विचार आहे, हे विचार एकदम मनाने होणार नाही. कारण ते मनाला जन्मोजन्मीचे संस्कार लाभलेले आहे. ते संस्कार एकदम टाकून देता येत नाही. तो विचार एकदम सोडता येत नाही. हळूहळू शिकवावे आपल्या मनाशी, असं समर्थ म्हणतात. हळूहळू शिकवा. आणि ते शिकवताना पहिले शरीराला वळण लावा, मग हळूहळू ते मनाला वळण लागेल. मन गया तो जाने दे, आमचे संत कबीर म्हणतात आहे, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कहां से छुटेगा तीर. अरे तुम्ही तुमचं मन जाते आहे ना, बाजारात फिरत असताना एखाद्या पदार्थ खाण्याची इच्छा होते ना, जाऊ द्या त्या मनाला. आलूगोंडे खाण्याची इच्छा होते ना, खाऊ द्या. भजे खाण्याची इच्छा होते ना, खाऊ द्या त्याला. कोणाला? मनाला. पण तुमच्या शरीराने तरी कमी तुम्ही उठून जाऊन तिथे जाणं खाण्याचा विचार करू नका. म्हणजे कमीत कमी तुम्ही शरीराला तरी सुद्धा पहिल्यांदा आवरा. जेव्हा तुम्ही शरीराला आवरू लागाल तेव्हा ते मन सुद्धा माहीत त्याला होईल की आम्ही नुसतं मनाचा विचार करतोय, शरीर काम करत नाहीये. आणि त्यामुळे तुमच्यावर होणारा जो आघात आहे तो कमी होईल. आणि एक दिवस असा येईल की ते मन सुद्धा विचार करू लागेल की आम्ही नुसतंच नाठाळपणे विचार करतोय. मन म्हणेल की मनाला शक्ती नाहीये स्वतः जाऊन काय करण्याची. शरीराच्या माध्यमातून, शरीर साधन आहे, त्या साधनाच्या माध्यमातून मन आपली इच्छापूर्ती करत असते. म्हणून आम्ही आमच्या मनाला आवरण्याच्या अगोदर आम्ही आमच्या शरीराला आवरलं पाहिजे. कानाने चित्रपटाची गाणी ऐकण्यापेक्षा भजनं ऐकली पाहिजे. डोळ्याने चित्रपट गृहात जाऊन बसण्यापेक्षा आम्ही कीर्तनात प्रवचनात बसलो पाहिजे. शरीराने तर जाऊन बसा, जाऊ द्या तुमचं मन कुठे का जाऊ द्या. जोपर्यंत तुम्ही त्या शरीराने त्या ठिकाणी बसले असाल तोपर्यंत ते मन सुद्धा तिथे बसेल. म्हणजे तेवढा वेळ तरी त्याच्यावर संस्कार होईल. एखाद्याचा हाड मोडलं तर काय करतात डॉक्टर? ते जर तसाच हाड जर ठेवून दिला तर आपोआप दुरुस्त होत असतो. काही त्याला प्लॅस्टर बांधायची गरज नाहीये. पण ते हात हालचाल करते म्हणून ते हालचाल करू नये म्हणून त्याच्यावर प्लॅस्टर करतात, मग ते हाड दुरुस्त होते. तसं ते आमचं मन असं मोडलेलं आहे. मग त्या मोडलेल्या हाडाला बांधून ठेवायचं आहे. कुठे बांधून ठेवायचं आहे? कीर्तनात बांधून ठेवा, प्रवचनात बांधून ठेवा. मग ते तसंच राहिल्यामुळे ते आपोआपच त्या पद्धतीने वळण लागून जाईल. त्याला पहिले शरीराला वळण लावून टाका. शरीर तिथे काम करू लागलं की हळूहळू मन सुद्धा काम करू लागेल. मग मन वाईट वागणार नाही. मन का वाईट वागते आहे? शरीर तिथे जाऊन बसते म्हणून. शरीराच्या माध्यमातून आम्हाला सुख मिळते म्हणून शरीर तिथे जाते आहे. म्हणून त्या मनाला पहिल्यांदा नाही आवरता येत तो नको आवरू देऊ. शरीराने स्वतःला आवरलं पाहिजे. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि
या मनाच्या श्लोकाच्या श्रवणासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाले त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. उद्यापासून अर्थात संध्याकाळी 6 ते 6:30 रोज आपण ऐकणार आहात आजची निरूपण सेवा. मनाच्या श्लोकावरची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो आणि थांबतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ तव संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.